नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण देवा शपथ खरं सांगेन या लघु कादंबरीचे 2 भाग एकाच वेळी ऐकणार आहोत. कारण हे भाग जरा छोटे आहेत, त्यामुळे एकाच दिवशी हे 2 भाग वाचण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आता आपण सुरुवात करू. सुधा. सदुभाऊ गेल्याचा टेलिग्राम आम्हाला 2 दिवस उशिरा मिळाला, त्यामुळे त्याला शेवटचं देखील बघता आलं नाही. आम्ही दोघं तिथं पोहोचलो तो सारं काही आटोपलं होतं. फार वाईट वाटलं. 2 वर्ष आमची भेट झाली नव्हती. यापूर्वी एका दिवाळीला त्याच्या अन संध्याच्या खूप आग्रहावरून आम्ही नागपूरला गेलो होतो. ती भाऊबीज शेवटचीच ठरली त्याला ओवाळायची. त्याचं नि ह्यांचं खूप जमायचं, कारण ह्यांना राजकारणाच्या गप्पा जाम इंटरेस्ट, अन सदुभाऊ जवळ तर पॉलिटिक्सचा अस्सल मसाला, मग विचारायलाच नको. ह्यांची अन सदुभाऊची गट्टी जमायला आणखीन एक कारण म्हणजे सिनेमांच्या जुन्या गाण्यांची, दर्दभऱ्या गझलांची सारखीच आवड. सदुभाऊचा तो जिव्हाळ्याचा विषय. मदन मोहनच्या संगीतातल्या लताच्या गझला, तलतची जुनी गाणी, फिल्मी गैरफिल्मी गाणं कितीही जुनं असो, संगीतकार, गीतकार, सिनेमाचं नाव सदुभाऊंच्या जिभेवर. ह्यांना तर गाण्याचं इतकं वेड की एखाद्या पुस्तक वेड्याच्या घरी लायब्ररी असावी तसा ह्यांचा रेकॉर्ड्सचा अन कॅसेट्सचा संग्रह. सदुभाऊ आमच्याकडे आला की दोघं रात्रभर टेप रेकॉर्डरवर जुनी गाणी ऐकत राजकारणाच्या गरमागरम विषयांवर वाद घालीत बसायचे. एकीकडे गुलाम अलीच्या मुलायम स्वराला दाद द्यायची अन दुसरीकडे पक्षांतर केलेल्या मंत्र्याची टोपी उडवायची. सदुभाऊनं स्वतः राजकारणात भाग घेतला नाही, पण वृत्तपत्राच्या जगात राहिल्यामुळे त्याला साऱ्या अंदरच्या बातम्या कळत. राजकारणासंबंधीचे त्याचे अंदाज, त्याचं भविष्याविषयीचं विश्लेषण, त्या क्षेत्रातलं ह्याचं एकूण अफाट ज्ञान आहे असं हे म्हणत. एवढ्या चांगल्या गुणी अन हुशार मुलाला आई वडिलांनी हेटाळणीची वागणूक द्यावी, त्याला निग्लेक्ट करावं, याविषयी हे नेहमीच माझ्या आई वडिलांचा उद्धार करीत. कधी कधी जाम संतापानं बोलत. आम्ही दोघं एकाच मायेच्या कुशीतले हे खरं लहानपणी कळत नव्हतं, पण कळायला लागलं तसं स्पष्ट जाणवत असे. भावा बहिणीत आई वडिलांकडून होणारा दुजाभाव. शशी भैया अभ्यासात हुशार, बोलून चालून शांत स्वभावाचा, कधी उलट उत्तर देणार नाही की वादावादी करणार नाही. सदुभाऊचं नेमकं उलट. एखादी गोष्ट त्याला पटली नाही तर मग तो लहान मोठा अशी वयाची भीड मुरवत न बाळगता फटकळपणे बोलून जायचा. त्याच्या बाबतीत खरा अन्याय झाला तो आईकडूनच, अन तिला फूस असे त्या माईची. माईचा शब्द आमच्या घरी राजाज्ञेसारखा मानला जात असे. ती बालविधवा, आमच्या घरानं तिला आधार दिला, पण त्या घराची सूत्र हलवून मोठेपणाचा दिमाग मिरवण्यात अन त्यापायी कटकटी पैदा करण्यात माईला धन्यता वाटायची. मला माझ्या सासरी सासूरवास झाला नाही, पण लग्नाआधीच खाष्ट सासू म्हणजे काय हे माईच्या रूपानं कळून चुकलं होतं. सदुभाऊला अण्णांपेक्षाही आईच्या वागण्याचं जास्त वाईट वाटे. मायेच्या बाबतीत आई वडील सख्ख्या मुलात भेदभाव करीत नाहीत असं म्हणतात, पण ते तितकंसं खरं नसतं. कपड्या लत्त्यांच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत भावंडात नेहमीच डावं उजवं व्हायचं, सख्ख्या आईकडूनच. सदुभाऊला कधी कधी हे फार फील व्हायचं. एकदा तो मला म्हणालाही होता, सुधा, एखाद्याला आईच नसली तर ते पोरकेपणाचं दुःख कसं तरी सहन करता येईल, कारण ती व्यक्तीच प्रेम करायला अस्तित्वात नाही, जिवंत नाही, ही जाणीव हळूहळू हाडामासात नसानसात मुरून जाते. काळाच्या ओघात त्या पोकळीची सवय होऊन जाते. पण आई असूनही तिच्या प्रेमाचा, लळा जिव्हाळ्याचा लाभ न मिळणं म्हणजे एक परी जिवंतपणीच मरण आहे. सदुभाऊच्या लग्नाच्या वेळी बरेच तमाशे झाले म्हणून ऐकलं होतं. नेमकं काय घडलं ते मला माहीत नाही, कारण तेव्हा मी बाळंतपणाच्या निमित्ताने सासरी होते. आम्हाला सगळा प्रकार नंतर समजला. आपण रजिस्टर्ड पद्धतीनं लग्न करणार आहोत ही बातमी त्यानंच पत्रातून आम्हाला कळविली. बाकीचं घडलेलं महाभारत त्यांना लिहिलं नाही, पण ते न लिहिताही समजण्यासारखं होतं. सदुभाऊ मानी होता, पण त्याचा अभिमान निरर्थक नव्हता. फालतू हटवादीपणापुढे मान न झुकवता वागणं म्हणजे इतरांना कमी लेखणं होत नाही, पण जुन्या मताच्या, पिकल्या पानाच्या, मानापमानाच्या कल्पनाच विचित्र असतात हे खरं.
सदुभाऊनं आपल्या लग्नाबद्दल जो ठाम पवित्रा घेतला त्याचा खरा आनंद ह्याना झाला. ह्याने त्याला ताबडतोब अभिनंदनाचं पत्र पाठवलं. एवढंच नव्हे तर तशी काही गरज भासल्यास कोणतीही मदत करण्याचं आश्वासन दिलं. सदुभाऊबद्दल ह्यांच्या मनात फक्त लळा जिव्हाळाच नव्हता, तर त्याच्या करारी बाणेदार स्वभावाबद्दल, त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेबद्दल आदरभाव देखील होता. त्याला कारण झाला आमच्यात लग्नातला एक किस्सा. माझं लग्न अण्णांनीच जमवलं. स्थळ बघणं, देण्या घेण्याच्या गोष्टी करणं हे सगळं त्यांनीच केलं. पण ऐन लग्नाच्या वेळी एक संकट उभं राहिलं. अगदी आदल्या दिवशी भटजींच्या लक्षात आलं की दोन्ही कुटुंबांचं गोत्र एकच आहे. झालं, एका गोत्रात लग्न होऊ शकत नाही असं वेदवाक्य बोलून भटजी मंडप सोडायला निघाले. एकच गोंधळ झाला. सगळी तयारी झालेली, नातेवाईक मंडळी जमलेली, आणि मध्ये ही अडचण. एकच धावपळ सुरू झाली. प्रत्येक जण भटजींची मनधरणी करायला लागला. शशी भैयानं तर चक्क भटजींचे पाय धरले. जुन्या रीतिरिवाजांविषयी, आचार विचारांविषयी नको तितका आग्रह धरणाऱ्या अण्णाने गोत्राची चौकशी केली नाही हे एक आश्चर्य होतं खरं. पण ज्यांना आतली गोम माहिती होती त्यांना आश्चर्य वाटलं नाही. वाटली ती अण्णांची कीव. मी शेवटची मुलगी, आणि त्यावेळी हुंडा म्हणून भरीव रक्कम द्यायला अण्णांजवळ पुंजी नव्हती. शशी भैयाला नुकतीच नोकरी लागली होती. नशिबानंच हे स्थळ चालून आलं होतं, कारण त्यांच्याकडच्यानी काहीही मागितलं नव्हतं. जशी आर्थिक ऐपत असेल तसं लग्न करावं असं सुचवलं होतं. असं स्थळ पुन्हा थोडंच हाती लागणार होतं. अण्णांनी गोत्राची अडचण अडगळीत टाकली. पण असं कोंबडं झाकलं तरी आरवायचं थोडंच थांबतं. सदुभाऊला सगळं माहिती होतं, पण बोलायचं कुणी अन कुणाला? आपलेच दात आणि आपलेच ओठ. माझी सासरची मंडळी या बाबतीत फारशी आग्रही नव्हती. सगळं काही चालवून घेण्याचं, सामोपचाराचं त्यांचं धोरण होतं. भटजीबुवांनी खूपच नाटक केलं तेव्हा हे तर म्हणाले देखील, जाऊ द्या त्यांना. त्यांनी इच्छेविरुद्ध उच्चारलेले मंत्र कदाचित आमच्यासाठी कुचकामाचे असतील. आम्ही असेच अग्निभूती प्रदक्षिणा घालून शपथ घेतो. सदुभाऊनं तर त्या भटजीबुवांशी असा काही वाद घातला की स्वतःला वेदशास्त्र संपन्न म्हणविणाऱ्या त्या महापंडिताची बोबडीच वळली. सदुभाऊच्या एकाही प्रश्नाला, शंकेला त्यांना उत्तर देता आलं नाही. मेरी मुर्गी की एकही टांग अशा वृत्तीनं फक्त माणसाच्या मूर्खपणाचं प्रदर्शन होतं, तत्वनिष्ठेचं नाही. ते ब्राह्मण मंडपातून तरातरा निघून गेले. लागलीच सदुभाऊनं आपल्या एका मित्राला बोलवून आणलं. घरची गरिबी म्हणून तो भिक्षुकी, पूजापाठ करीत असे. शेवटी त्यानंच आमचं लग्न लावलं. ह्या प्रकरणामुळे आमच्या सासरच्या मंडळींनी सदुभाऊला एकदम हिरो करून टाकलं. त्याच्यामुळेच खरं तर प्रसंग निभावून नेला होता. शशी भैयाच्या लग्नाबद्दल, मोठ्या वहिनीबद्दल असा काही वाद निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. एकतर शीला वहिनीचं माहेर खूप श्रीमंत. दोन्हीकडचा खर्च करून त्यांनी खूप थाटामाटात लग्न केलं. ती मोठी सून असली तरी शशी भैयाची नोकरी, प्रॅक्टिस हे सारं मुंबईलाच असल्यानं घरच्या कार्यप्रसंगासाठी, सणवार, कुळाचारासाठी तिचा उपयोग होण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणूनच अण्णाई सदुभाऊंच्या लग्नाबद्दल, धाकट्या सुनेबद्दल अशा अपेक्षा बाळगून होते. लहान सून तरी घरचे देवधर्म, कुळाचार सांभाळणारी असावी असा त्यांचा आग्रह होता. अशा परंपरांचं नको इतकं औडंबर माजविण्याच्या प्रवृत्तीला मुळातच सदुभाऊचा विरोध असल्यामुळं त्यानं घरच्यांची पर्वा केली नाही. अन आमच्या दृष्टीनं तर संध्यात नावं ठेवायला जागाच नव्हती. तिला फालतू फॅशन्स, खोट्या श्रीमंतीचा देखावा, बडेजाव याची चीड होती. सदुभाऊच्या आवडीनिवडी लहरी सांभाळण्यासाठी ती मनापासून धडपडत असे. एकूण कुठंच काही शंकेला, नावं ठेवायला, उणेपणा शोधायला जागा नव्हती. सारं काही वाहत्या पाण्यासारखं स्वच्छ निर्मळ चाललं होतं. मग सदुभाऊनं असा टोकाचा निर्णय का घेतला? त्याला कसं शल्य होतं? कोणती सल होती की जी आतल्या आत बोचत होती? सदुभाऊविषयी कळलं तेव्हा सुन्न होऊन हे बोलून गेले. अतिसंवेदनशील मन, आचार विचारांविषयी टोकाची बुद्धिनिष्ठा, भावनांचा नको तितका हळवेपणा, ह्या रंगांची अशी चित्र विचित्र सरमिसळ झाली की चित्र नको तिथे फाटायचंच. सदुभाऊंचं संसार चित्र मधूनच फाटलं. त्याचे जे काही व्यापताप होते त्यापासून तो मुक्त झाला.
पण बिचारी संध्या, कोवळ्या कळीसारखी गोड संगीता यांना एका नव्या पाशात अडकवून गेला. त्या दोघींचा विचार मनात आला की देवा शपथ खरं सांगते, रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नाही. हा भाग इथेच संपला. आता इथून पुढे आपण 7वा म्हणजे कामत साहेब हा भाग सुरू करणार आहोत. आता आपण सुरुवात करू. कामत साहेब. मृत्यूच्या अनेक बातम्या मी पचवल्या आहेत. अपेक्षित, अनपेक्षित, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक कितीतरी माणसांचे मृत्यू मी जवळून पाहिले, अनुभवले. पण 15-20 वर्षांचा अगदी निकटचा सहवास लाभलेल्या सदानंदच्या आकस्मिक मृत्यूनं एरवी अलिप्त तटस्थ राहण्याची शिकस्त करणाऱ्या माझ्या मनाला, बुद्धीला गोठवून टाकलं. सदानंद हे नाव जरी सदाबहार व्यक्तिमत्वाचं प्रतीक असलं तरी त्याच्या इंग्रजी नावाच्या अक्षरांची सुरुवात SAD म्हणजे सॅड अशी होते. नावातली ही चमत्कारिक विसंगती त्यानंच मला उलगडून दाखवली होती. पण आनंद आणि दुःख या नियतीच्या चमत्कारानं त्याचं आयुष्य वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं होतं. सदानंद आमच्या कार्यालयात लागला तेव्हा 20च्या आसपास होता. फोटोग्राफी सेक्शनचा एक जुना जाणता माणूस त्यावेळी अचानक गेला. चांगल्या फोटोग्राफरची लोकवाणीला अत्यंत गरज होती. त्यावेळी अनुभवी बुजुर्ग माणसाची निवड करण्याऐवजी आम्ही या हुतकरू तरुणाची निवड केली. मुलाखतीच्या वेळी ज्या निर्भीडपणे आणि चातुर्यानं त्यानं उत्तरं दिली, त्या सवाल जबाबानं निवड समितीतला प्रत्येक जण स्तंभित झाला. आमची निवड चुकीची नव्हती हे सदानंदनं 1.5 वर्षातच सिद्ध करून दाखवलं. वृत्तपत्र, त्यातही खाजगी वृत्तपत्र चालवणं ही तारेवरची कसरत असते. मवाळ धोरण ठेवून सरकारची हांजी करून नफा वाढवता आला तरी समाज प्रबोधनाचं कार्य साधता येत नाही. म्हणूनच समाजकार्याची, विशेष करून समाज स्वास्थ्याची ज्यांना जाण आहे अशा उसळत्या रक्ताच्या तरुणांनी हे वृत्तपत्र चालू केलं. साहजिकच आमच्या कार्यपद्धतीचा, मतप्रणालीचा, ध्येय धोरणांचा एक विशिष्ट विचार प्रवाह होता. सदानंद या प्रवाहात म्हणता म्हणता एकरूप झाला. म्हणूनच पेरोलवर छायाचित्रकार म्हणून त्याची नियुक्ती असली तरी साहित्य, नाट्य, संगीत या क्षेत्रातील रसिक जाण, कोणत्याही घटनेचं अचूक विश्लेषण करण्याची क्षमता यामुळे पत्रकार, संपादक मंडळीतही त्याची उठबैस वाढली. विशेष म्हणजे ह्यात त्याचा आगंतुकपणा नव्हता की मर्यादेचं अतिक्रमण नव्हतं. स्वतःच्या कलागुणांमुळे, लाघवी स्वभावामुळे, वाक्चातुर्यामुळे इतरांनीच त्याला हा अधिकार बहाल केला होता. संपादक या नात्यानं मी हाताखालच्या लहान मोठ्या प्रत्येक माणसाकडे जातीनं लक्ष देऊन असतो. वृत्तपत्रातील काही ध्येय धोरणं ही गुप्त स्वरूपाची असतात. ह्या तत्वांशी आपल्याच एखाद्यानं विश्वासघात केला तर पत्राची, संपादकांची बदनामी होण्याची भीती असते. साहजिकच पेपराच्या मुख्य धुरीणांना याबाबत जागरूक राहावं लागतं. सदानंद आमच्या विश्वासाला पुरेपूर जागला. एवढंच नव्हे तर आपलं काम पगारी नोकर म्हणून नव्हे तर कर्तव्याच्या जबाबदार भूमिकेतून करण्याची तळमळ त्याच्यात होती. त्यासाठी अनेकदा त्यानं अवघड ठिकाणी धोक्याच्या माणसांची मुकाबला करण्याचं धैर्यही दाखवलं. बघता बघता तो लोकवाणीत जबाबदारीच्या पायऱ्या चढला. स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर, बुद्धिमत्तेच्या जोरावर. प्रायव्हेट पेपर म्हटला की आर्थिक बाबतीत मर्यादा आल्याच त्या केवळ त्याच्या एकट्यापुरत्या मर्यादित नव्हत्या. पेपराशी संलग्नित प्रत्येकाला थोड्या बहुत प्रमाणात ती झळ सोसावी लागत होती. पण क्लिक मास्टर सदोबानं त्याबाबत कधी तक्रार केली नाही. मला आठवतं, एका मोठ्या वृत्तपत्राकडून आलेली जास्त पगाराची ऑफर देखील त्यानं नाकारली होती. कारण पैसा हेच सगळ्या माणसांचं सर्वस्व नसतं. हा पैसा कमवण्यासाठी आयुष्याचा जास्तीत जास्त कार्यकाळ ज्या कार्यालयात आपण घालवतो तिथं आपल्या विचारांना, तत्वांना, बुद्धीला गहाण ठेवावं लागू नये, स्वतःचं विचार स्वातंत्र्य घालवून इतरांच्या पुढे माना झुकवून लाचारीनं जगावं लागू नये ही अनेकांची इच्छा असते. इच्छाच नव्हे तर काही जणांच्या बाबतीत ती मूलभूत गरज असते आयुष्याची. लोकवाणीत अशा करारी बाण्याच्या माणसांना वाव होता. सदानंद म्हणूनच शेवटपर्यंत आमच्यात टिकून राहिला. आणीबाणीची झळ पेपरातील बहुतेकांना पोहोचली.
आम्ही 5-6 मंडळी वर्षभर आत होतो. पेपरावरही धाड आली. सगळ्यांच्याच पोटपाण्यावर एकादशी आली. काही काळ पेपर बंद पडला. त्यामधल्या काळात त्याला आर्थिक झळ सोसावी लागलीच असणार. भलत्या बाबतीत तडजोड करण्याची त्याची वृत्ती नव्हती. त्यामुळे कुशल फोटोग्राफर म्हणून मॉडेलिंग स्टुडिओ, फिल्म स्टुडिओ वगैरे 2-3 ठिकाणी बऱ्या पगाराच्या नोकऱ्या सहज मिळत असूनही त्यानं नाकारल्या. अंगच्या कलेला बाजारू स्वरूप द्यायचं नाही, ही क्लिक मास्टरची निष्ठा होती. त्या अडचणीच्या काळात शहरातील एका मोठ्या फोटो स्टुडिओतली कामं करून त्यानं घर चालवलं. इमर्जन्सी नंतर पेपर सुरू झाला. हळूहळू गाडी रुळावर आली. दरम्यानच्या काळात कामगारांची, अधिकार वर्गाची बरीच पांगापांग झाली. पण काही जुनी जाणती एकनिष्ठ माणसं टिकून राहिली, अधिक जोमानं कार्यरत झाली. पेपरासाठी झटणाऱ्या मूठभर माणसात सदानंदचा नंबर फार वरचा होता. फार कमी माणसं अशी सर्वस्पर्शी असतात. कला, क्रीडा, राजकारण, साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, कोणत्या क्षेत्रात त्याला रस नव्हता असं नाहीच. कलेचा आस्वाद घेण्यासाठी मनाची जी प्रफुल्लता हवी असते ती परमेश्वरानं त्याला मुक्त हस्तानं बहाल केली होती. त्यामुळे आमच्या पेपरातला कोणताही कॉलम असा नव्हता जो त्यानं कधी ना कधी लिहिला नाही. कुणी आजारी असलं, रजेवर असलं तर त्याचं काम त्याच खुबीनं सदानंदनं करावं. मध्यंतरी मी 2-3 महिने हार्ट अटॅकमुळे अंथरुणावर होतो. तेव्हाच्या काळात माझ्या खालच्या संपादकांचा खरा आधार होता तो सदानंद वैद्याचाच. त्यावेळी त्यानं काही अग्रलेख देखील इतके सुरेख लिहिले की कुणाला माझ्या आजारपणाचा, गैरहजेरीचा पत्ता देखील लागला नाही. केवळ एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या नावाखाली त्याची गाडी अडून पडली होती. एरवी स्वतःच्या कलागुणांच्या भरवशावर तो कुठल्या कुठं जाऊन पोहोचला असता. अति हुशार माणसं नको तितकी हळवी असली की बुद्धी अन भावना, विचार अन व्यवहार याची नेमकी सांगड घालणं कठीण होऊन बसतं. एकीकडे उदात्त तत्वासाठी झगडण्याची जिद्द अन दुसरीकडे अवतीभवतीच्या क्षुद्र मनोवृत्तीच्या स्वार्थानं बरबटलेल्या माणसांकडून होणारी प्रचंड निराशा. अनेक वेळा कळत नाही अशा वेळी कसं वागावं. तत्वासाठी भावनेचे धरबंद झुगारून मनाला कठोर करावं की हळव्या संवेदनशील मनाला गोंजारीत तात्विक निष्ठेला तडजोडीच्या पाळण्यात झुलवावं. ही तारेवरची कसरत सदानंद सारख्या माणसाला फार कठीण जाते. हा संघर्ष 1-2 दिवसांचा नसतो की 1-2 महिन्यांचा नसतो. जीवनाचा, जगण्याचा तो एक अविभाज्य भाग होऊन जातो. आतली ही लढाई बाहेरच्या जगाला दिसत नाही. जवळच्या कुणाजवळ हा गुंता नीटपणे उकलूनही दाखवता येत नाही. सदानंदच्या या अंतर्मनातील गुंत्यात अडकून बसण्याची संधी मला अनेकदा मिळाली. संपूर्ण स्टाफवर तसा माझा वचक आहे. काही जण माझ्याशी बोलायला देखील घाबरतात. मग मनमोकळी चर्चा दूरच राहिली. पण सदानंद मात्र बघता बघता माझ्यावर अधिकार गाजवायला सुरुवात केली. त्याचं वागणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास नव्हता. मर्यादेचं बेजबाबदार उल्लंघनही नव्हतं. त्याच्या स्वभावातील मिठास, बोलण्यातलं चातुर्य कुणालाही आपलंसं करणारं, गुंगवून टाकणारं होतं. माझा एकच वीक पॉइंट होता. प्रयत्न करूनही त्या सवयीवर मला ताबा मिळवता आला नाही. त्यासाठी वेळप्रसंगी माझ्या कर्तृत्वावर शिंतोडे उडण्याची, नाव प्रसिद्धी धुळीला मिळण्याची देखील वेळ आली. पण जे घरच्यांच्या उपास तापासानं आणाशप्ताने साधलं नाही ते ह्या तरुणाच्या धारधार वक्तव्यानं साधलं. कुणाचीही टाप नव्हती माझ्या हातातल्या ग्लासाला हात लावायची. पण ते सदानंद वैद्यानं केलं. परिणामांची पर्वा न बाळगता, माझ्या रागीट स्वभावाचाही मुलाहिजा न ठेवता. ऑफिसमध्ये मी जेव्हा एकदा आऊट झालो त्यावेळचा त्याच्या डोळ्यातील आवेश, पेटलेला अंगार मला आठवतो. आदल्या दिवशीच्या पेपरातील एका बातमीमुळे खवळलेला कॉलेज विद्यार्थ्यांचा मॉब कार्यालयावर चालून आला होता. केव्हाही इमारतीला आग लावण्यात, सामानाची नासधूस करण्यात जमाव सिद्ध होता. परिस्थिती आटोक्याबाहेर चाललेली आणि माझी अवस्था अशी. त्यावेळी सदानंद कार्यालयात नव्हता. सगळ्यांची पाचावर धारण बसली. पण कुणीतरी त्याला शोधून आणलं. तो आला आणि जादूची कांडी फिरल्यासारखं झालं. त्यावेळी नेमकं काय झालं
हे कळायला दुर्दैवानं मी शुद्धीवर नव्हतो, पण त्या जीवघेण्या प्रसंगातून वृत्तपत्राच्या इमारतीची सुरक्षा, पेपराची आणि माणसांची इज्जत या सगळ्या बचावाचं श्रेय प्रत्येकानं सदानंदला, आपल्या आवडत्या क्लिक मास्टरला दिलं. अशी प्रचंड ताकद कधीकधी त्याच्या व्यक्तिमत्वात उसळून येत होती. त्या उसळत्या जमावाला माझं त्यावेळचं दर्शन घडतं तर माझी, वृत्तपत्राची इज्जतच धुळीला मिळाली असती. तो दिवस कसा तरी निभावला. त्या रात्रीच सदानंद माझ्या घरी आला. 3-4 तास माझ्याशी तळमळीनं, त्वेषानं बोलला. एकदा तर आवेगानं खिशातील राजीनाम्याचा कागदही त्यानं माझ्यापुढे भिरकवला. त्याच्या प्रत्येक शब्दात, हृदयात, गर्भातून उत्कटपणे उसळलेला उमाळा होता. रक्ताच्या नात्यातूनही क्वचितच जाणवेल असा लळा, जिव्हाळा त्यात होता. माझ्यापेक्षा तो वयानं कितीतरी लहान, पण त्यावेळी तो माझ्यावर अधिकार गाजवीत होता. आणि कधीही कुणालाही न जुमानणारा मी त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होतो. तो कसला चमत्कार होता, त्याच्या शब्दात कोणती जादू होती, परमेश्वर जाणे. पण कधी न झुकलेल्या कामत साहेबाला त्या क्लिक मास्टरनं झुकवलं. जे आयुष्याच्या 3 तपात साधलं नव्हतं, ते जीवनाच्या उतरणीवर साधलं. माझ्या हातातला मद्याचा ग्लास कायमचा हिसकावून घेण्यात सदानंद यशस्वी झाला. त्या दिवाहानंतर मला त्याच्याविषयी अधिकच आपुलकी वाटायला लागली. जणू आमचे गेल्या जन्मीचे काही ऋणानुबंध होते. आमचे घरगुती संबंधही वाढले, पण अशा संबंधाबद्दलची एक सावधगिरी बाळगण्याचं, ठराविक अंतर राखून वागण्याचं त्याचं व्यवहारी धोरण होतं. हे सगळं सांगण्यात मला कमीपणा नाही वाटत, कारण मद्याची सवय हे माझं दुबळेपणच होतं. त्यावर मला मात करता येत नव्हती. अशा जीवघेण्या सवयींवर ताबा मिळवण्यासाठी, शरीराचं हे अतिक्रमण थोपवून धरण्यासाठी तेवढ्या तोलामोलाची लाटही उसळावी लागते. सदानंदच्या रूपानं ती लाट माझ्या आयुष्यात आली. मायेची माऊली जशी धाकदपडशा दाखवून थोपटते, तशी मला थोपटती झाली. उबदार शालीसारखी या आयुष्याच्या संध्याकाळी सर्वांगाला लपेटून गेली. नजीकच्या काळात त्याला एक प्रकारचं डिप्रेशन आलं होतं हे खरंय. राजकारण, शिक्षण, सामाजिक संस्था, जिथं तिथं चाललेली वशिलेबाजी, सत्ता स्पर्धा, भ्रष्टाचार, अत्याचार, अगदी सामान्य माणसाच्या बुद्धीला देखील हादरवून सोडणारं हे वैफल्य. मग सदानंदसारख्या संवेदनाक्षम माणसाला या वैफल्याचं ग्रहण न लागलं तरच नवल. स्वातंत्र्य मिळवून 30-32 वर्ष लोटूनही आपला देश कुठल्या आडवळणावर उभा आहे, देशापेक्षा स्वतःचा स्वार्थ मोठा. कोणत्याही बुद्धिवादी माणसाला सुन्न करणारी ही अवस्था. दुर्दैवानं जिकडे तिकडे बोकाळली ती समाजकंटकांची जात. समाजसेवेच्या नावावर आम जनतेच्या कल्याणाचा लिलाव करणारी ढोंगी पुढाऱ्यांची, स्वार्थी राजकारण्यांची जात. या सत्ता स्पर्धेच्या लाटांवर हेलकावे खाणाऱ्या गरीब माणसांच्या इवल्या इवल्या आशा आकांक्षांच्या कागदी नावा त्या कुठपर्यंत तग धरणार? वृत्तपत्राचं कार्यालय म्हणजे तर अशा बातम्यांचं माहेरघरच. जनतेला कोणतीही बातमी पोचण्यापूर्वी तिचा इम्पॅक्ट होणार तो छापणाऱ्यावर, एडिट करणाऱ्यावर, वृत्त लिहिणाऱ्यावर. मला वाटतं ह्या ढासळत्या सामाजिक परिस्थितीमुळेच एक प्रकारच्या निराशेनं सदानंदच्या प्रखर व्यक्तिमत्वाला घेरलं, आतल्या आत पोखरलं. एरवी त्याच्या या घातकी मृत्यूला निमित्त मात्र होईल अशी कोणतीही घटना वृत्तपत्राच्या कार्यालयात किंवा संबंधित सहकार्यात घडल्याचं मला तरी आठवत नाही. तो सोशल होता. कुणाशीही त्याचे हेवेदावे नव्हते. वैचारिक मतभेद असले तरी त्यांचा परस्पर संबंधावर परिणाम होऊ न देण्याची योग्य ती खबरदारी घेण्याचं मनमिळावू व्यक्तिमत्व त्याला लाभलं होतं. त्याच्याबद्दलचं माझं विश्लेषण माझ्या कल्पनाशक्तीपुरतंच मर्यादित आहे. मनाचे रंग अतिशय गाढ असतात. अमुक माणूस समजला अशी कुणी कितीही बढाई मारली तरी त्यात तथ्य नसतं. माणसाचं अंतरंग हे अथांग असतं. सदानंद वैद्याच्या अंतरंगानं असंच सगळ्यांना चकवलं, चक्क फसवलं. आजचे हे दोन्ही भाग इथेच संपले. आज मी एकत्रच वाचलेले हे 2 भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा.
माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो, जाता जाता कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.